तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मॉडर्न डॉक्टर यूट्यूब चॅनलवर. तर आता आपण निघालो तो हरिश्चंद्रगडला. ही गौरदावाची गाडी ग्लॅमरची. 600 रुपयाचं पेट्रोल टाकलं, पुरी ओव्हरफ्लो झाली. तो वर प्रमोद बसलाय पेट्रोल करून म्हणतोय. तर मग आता पेट्रोल काढून घेतलं आपण आणि आता कीर्तीची गाडी घेतली आपण. आपल्याला जायचं आहे हरिश्चंद्रगडला. तर आपण तुम्हाला पुरी ट्रिप आपली सक्सेसफुल होते का नाही आपण तुम्हाला दाखवू आपल्या या व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, आता आपण सविस्तर निघालोय. आपण 6 जण निघालोय. आपण सतीशगिऱ्यांना पण सांगितलं होतं की चला, पण तुम्ही का नाही येते? मी घरी चाललो. काय घरी काय तुमचं? साधी आहे ना. बोल कसं आहे? तिथे वाघ ते वाघ वरती आहे. आणि सार्थक सर तुमचं काय, तुम्ही का नाही येत आहे? आमची थोडी तब्येत डाऊन होती. काय सार्थक सर का बॉक्सर दिखा नाही ते कसं आहे, याचे न कारण देत आहे. पण रवी आपल्या सोबत आहे. रवी कुठं पण येतो. रवीला गाडी खूप छान येते. तर चला येऊ का सतीश सर? 123 किलोमीटर आहे. टाइम होऊन जाईल ना मला. टॅलेंट हळू जा. चला काहीच मित्रांनो, आता आपण थांबलोय चहा पिण्यासाठी. हे रवी चॅटिंग कधी सोडतो काय माहिती. पहिले जिंदगीचे लागले, अजून चॅटिंग करूच राहिला. पण मित्रांनो जाऊ द्या, बाकीच्या पोरांपेक्षाच मला तर रवीचं काम आवडलं. एका शब्दावर राव म्हणलाय बरं का याला. काय विषय का? आम्ही बोलला देव बोलली. मस्त डिस्कशन झाले भाऊंचं. भाई कुछ बोलना चाहोगे भाई? दाढी कर काय कैसा दिख रहा भाई? चिकना एकदम. आता देवाचं नाव घेऊन आपण सुरू करत आहोत आपली ट्रेकिंग. सौरभ, ट्रेक कसा वाटतोय? ट्रेक असं वाटलं होतं आधी सोपा असेल, आता अतिशय खूप छान मजा येऊ राहिली. नाही, जसंच आपण ते खालून बोर्ड बघितला हरिश्चंद्रगडचा, हो चढायला लागलो, हा असं वाटलं की आता बरोबर आहे. बरोबर आहे. पण मध्ये अशी एक वाट आली हा की असं वाटलं की रस्ता चुकलाय आपला. रस्ता चुकला, त्यासाठी आम्ही दगड घेऊन खुणा सुद्धा केलेला आहे. हा झाडांना. हा की आम्हाला रस्ता रिटर्न जायला तरी सापडा म्हणून. नाही पण तोच रस्ता होता हा खरं तर. आता आपल्याला पायऱ्या वगैरे पण लागलेले आहे. त्यानंतर तुम्हाला एक सांगतो, एक धीरज नावाचा वर्ग आहे, धीरज जैन नावाचा. पहिली गोष्ट होतो तो जैन, फक्त नावाला आहे जैन तर नाही आहे तो. कुत्रा असं बोलला होता आम्हाला की तुम्ही भाऊ जिथं सांगशाल तिथं येईल मी. SMBT कॉलेजला आहे. पेपर झालेले त्याचे, पेपर झाला पण तरी आलो. नाही, त्याला कॉल केला मी संध्याकाळी, माहिती आहे का. त्याला सांगलं मी, अरे भाई चाल रे म्हटलं. आणि त्याला चांगलं म्हटलं मी सांगतो तू आता काय बोलणार आहे. आणि जसं मी बोललो की तू आता ते म्हणशील म्हटलं की आता हॉस्टेलचा टाईम झाला आहे, तू सकाळी सांगितलं पाहिजे होतं, असं तसं. आता लिव्ह काढता येणार नाही, घरची परमिशन घ्यावी लागेल. सेम तसंच बोलला तो, सेम तसंच बोलला. आणि आला नाही चला कुत्रा दिरा वाटा. याच्या पुढे तुला कुठेच बोलवणार नाही रे. तर चला ट्रेक पुरा करूया आपण. ठेवतो मी आता. मित्रांनो, जे असं मध्ये येऊन सण चढता जे थकवा येतो, आणि त्या थकव्यामध्ये जेव्हा आपण हे आसमान बघतो ना चांदण्यांनी भरलेलं. कोण नाही हो मित्रांनो. कसं वाटतंय? हर एक आशिक को उसकी मोहब्बत याद आती है इस पर. कोण आहे आता ती? उसकी मोहब्बत. वो सोचता है काश इस पल इस खुले आसमान के नीचे चांदनी रात में मैं और वो मेरे साथ होती तो क्या बात होती. क्या ही शायरी बताई अपने दोस्त ने. हम भी ट्राई करना चाहेंगे. काश वो बात होती, काश वो रात आज होती, काश वो बात होती, काश वो रात आज होती, वाह वाह. काश वो मेरे साथ होती. आगे आगे बोलेंगे तो विवाद हो जाएगा भाई. सही है भाई. सौरभ भाऊ, थोडासा रस्ता चुकले होते हो आपण. थोडासा आणि चांगलाच चुकलो होतो. जिथे सरळ जायचं तिथे आम्ही लेफ्टला गेलो होतो. नाही म्हणजे गोष्ट काय झाली, आपण पहिले एव्हा मित्रांनो काय होईल, जो रात्री जर आले ना तुम्ही, आपण तर सकाळी तुम्हाला दाखवणार जाऊ की कसा आहे रस्ता. पण जेव्हा तुम्ही खालून येशाल
एक अशी वाट असते की जिथं खूप बॉटल्स असतात म्हणजे कचरा पेटी सारख्या. हा तर ते तिकडे त्या रस्त्याने जाणे हा, टाळा. तो इकडे समान टाळा. रस्ता जिकडे दिसेल पाण्याचा ओघ ज्या रस्त्याने आलेला आहे त्या रस्त्याने जाणे. समोर तुम्हाला एक छोटस तलाव सारखं छोटस गद्द आहे, त्याला आळं म्हणतो आपण आपल्या मराठी भाषेमध्ये किंवा आपल्या गावठी भाषेमध्ये. त्या साईडला जा तुम्ही. हे सोडा जाण्याचं. आता आमची मजा सांगतो तुम्हाला. आम्ही गेलो डाव्या साईडला सरळ जायचं तर, आणि डाव्या साईडला जाऊन तिथे असं झालं आम्हाला बॉटल दिसल्या रस्त्याने पडलेल्या कचरा. आम्हाला वाटलं पुढे रस्ता आहे. आम्ही रस्त्याने गेलो, थोडे पुढे गेलो 10 मिनिटं चालत. त्यानंतर आम्हाला समजलं की पुढे रस्ता नाहीये. नाहीये. मग आम्ही रिटर्न परत याचा ढकलो. प्रयत्न केला प्रयत्न केला तर आम्ही एका ठिकाणी अशा ठिकाणी आलो जिथं आम्ही गेलो पण नव्हतो आधी. तिथं मग मोकळं ठिकाण. मग आम्ही एक तर रात्रीचा टाइम आहे, तुम्ही पाहू शकता आजूबाजूला काहीच नाही इथे. आम्ही आचार्य एका ठिकाणी थांबवलो अगोदर. मग तुम्ही बॅटरी धरून उभे राहा उभे राहा म्हटलं. त्यानंतर आम्ही दोघे एका साईडला जाऊन पाहिलं आधी, तिकडे रस्ता नव्हता. परत रिटर्न आलो, डबल दुसऱ्या साईडने गेलो. वापस ते आम्हाला बॉटल्स लागल्या. बॉटल्स लागल्या आम्ही जे जाताना पाहिल्या होत्या त्या. मग त्यांना आवाज देऊन मग आम्ही आधी खाली आलो, नंतर पुढे रस्ता खाली वापस त्यांना थांबवलं आम्ही. वापस थांबवला. आधी रस्ता चेक केला, मग रस्ता करेक्ट आला. मग म्हणलं चला. पण मित्रांनो एवढं खतरनाक सुख आहे ना, लय भारी. मस्त मस्त. वरती गेल्यावर पाहू आपण काय कोकण कडा जो आम्ही खालून चढताना बघत होतो अशी फाटत होती ना ऑलरेडी. असं वाटत होतं ते अंगावर पडतंय. आणि तिथं जे दगड लावले ना खाली, सो सेक्सी. मस्त दाखव आपण तुम्हाला वर. दाखवा आम्हाला. मित्रांनो स्वामीचा मित्र चले यू. अरे आलं रे भाऊ, आलं रे भाऊ. मित्रांनो कळसूबाई तर टॉपचाच व्ह्यू आहे, पण हे पण काही कमी नाही बरं का. खरे सौर्या माहोल व्ह्यू येतो. माहोल आहे. तुम्ही पाहू शकता इकडे. अंधाराचं कमी दिसेल याच्यामध्ये मोबाईलमध्ये, पण रिअल मध्ये पाहिलं तर खूप छान. अनुजन ते अजून खाली जे याचा प्रयत्न करताय वरती, नक्कीच येतील. आणि तर एक काळी रेंज पण आलेली. खरे स्वामी, स्वामीचा लुक पाहिला का तुम्ही? पुरा ओरी टाईप दिसतो डायरेक्ट. स्वामी बॉडी दाखव. थंबनेल ये सब मेरे शरीर के औकात के बाहर है। अरे अब बहुत अच्छा लगा भाई, ठंडा ठंडा लग रहा है अभी इधर। अब बहुत अच्छा लगा। 10 मिनट यहाँ रुक सकते? भाई कास मस्त झालेला आहे भाई. बस ना, बैठ ना नीचे बैठ ना भाई, आराम कर रहे ना. इट्स 5:36 मित्रांनो. At last top of the माउंटेन महादेव. आपले मित्र सौरभ भाऊ यांनी पुरं केलेली आहे आपली ही ट्रेक का ट्रॅक. कसं वाटतंय? नमस्कार. मस्त वाटतं. मित्रांनो आपण हे चालू केलं होतं, घरून निघालो होते 11:30 वाजता. इथे पोहोचले 3:30ला. खालून सुरुवात केली, थोडं थांबलो, थोडं चढलो, थोडं पाणी पिलं, थोडं खाल्लं. म्हणजे खाल्लं काय नाही, एकच पुडा खाल्ला होता बिस्किटचा. बस मित्रांनो 5:30 आम्ही अवघ्या 2 तासाचा ट्रेक पूर्ण केलेला आहे. आता फक्त वाट सनराईजची वाट. मित्रांनो तुम्हाला काही दिसत आहे, तुम्ही बघू शकता. इथं फ्लॅग आहे. पाया पडून घ्या सौरभ भाऊ. चपला काढा. आम्ही काढलेलं आहे. यासोबत आपल्या ओरीनं पण कंप्लीट केलेलं आहे टास्क. ओरी ते चपला काढ. ए ओऱ्या ते चपला काढ आणि पाया पड. तो भाई कैसा लग रहा है? बढ़िया लग रहा है भाई. यहाँ पे आप पैर पड़ सकते, शिवलिंग है. हर्षा कसं वाटतंय? मिशन कम्प्लीट आहे. हर हर महादेव. आपल्या पायामध्ये जे काही बुट चप्पल असतात ते काढून सण जर चाललेत तर एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते, खतरनाक. कसं वाटत होतं सौरभ भाऊ जेव्हा आपण इथं बुट चप्पल वगैरे काढून चालतोय? एक खूप भारी वाटते. एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. खरंच झाला का नाही सक्सेसफुल एकदम. अभिनय एकदम वेळेवर केलेला प्लॅन. नाही हा विषय काय झाला, आपण मागच्या टायमालाच जाणार होतो पण तेव्हा कॅन्सल झालं. पण आज स्वामी आहे,
जसं केस उचकावतोय. याने रील बघितली, ती रील बघून आपण इकडे आलेलो आहे. स्वामी धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद. मित्रांनो आता एकदम निवांत बसलोय. थोडा हात पिटाल ना. अनुजबाईने आपल्यासाठी डार्क पेंटेस्ट आणली आहे. आनंद घ्या. 100 रुपये एवढं थकल्यानंतर पण लय सेक्सी यार. नक्की जावं तुम्ही. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला, शहारलेल्या उधाणलेल्या. ये क्या, ये तो जानवर सा लग रहा है. फिर थोड़ी देर में ऐसा करके पूछ हिलाया, ऐसा करके देखा, मेरा तो गांड ही फट गया. और मैं आगे बढ़ा. तर मित्रांनो तुम्हाला आता आपण आपला एक्सपिरियन्स तर शेअरच केलाय, पण आपल्याला इथं वरती येताना एक दादा भेटले, ते बिहारचे. ते तुम्हाला सांगतील. दादा आपका एक्सपीरियंस कैसा रहा यहाँ पे आके? एक नंबर भाई. नहीं मतलब आपने जो एक्सपीरियंस, ये प्रॉफिटेबल है क्या यहाँ पे आके? अरे एकदम बिल्कुल भाई, यहाँ पे एक नंबर रहो. मतलब कि महाराष्ट्र का सेकंड हाईएस्ट पीक है और हरीशचंद्रगढ़ भाई देखने लायक है. यहाँ पे शिव मंदिर है नीचे, और आओगे तब पता लगेगा भाई. ऐसे बता के नहीं बता सकते. इसके बाद जो अपन ने कल सुबह की जो ट्रिक की थी, वही दादा को सजेस्ट किए, तो दादा आज रात उधर निकलने वाली. ऑल द बेस्ट आपके लिए. आपको मिल से अच्छा लगा बहुत. मेरे को भी बहुत अच्छा लगा. तर मिळते काहीच. तर मग मित्रांनो आता आपण बघितलाय सनराईज बघितल्यानंतर आता आपल्याला बघायचं कोकणकडा. कोकणकडा आपण आजो अदृश्य म्हणता का, दृश्य म्हणजे एकदम युनिक व्ह्यू, सस्पेशियस व्ह्यू, म्हणजे जो की पुऱ्या यूट्यूबवर जो त्याच्यामुळे हा ट्रेक फेमस आहे. हरिश्चंद्रगड कोकण कड्यासाठी आपल्याला तो आता बघायचा आहे आणि आपल्या व्ह्युअर्सला पण दाखवायचा आहे. चला बघू आता आपल्याला एक छोटासा. ये भी न जाने वो भी न जाने, नैनों के रंग नैना जाने. क्या करता भाई अभी? संग सुनने के लिए कुछ भी. उड़ा पतंग मेरा हवा में होके मलंग, जग की कोई रीत न जाने. मित्रांनो बाकी सगळे तिकडे आहे. आम्ही दोघे जण बस करा ना बोल खतरनाक आहे हो. हवा में चालतंय. होके मलंग. मित्रांनो हे टॅलेंट न कुठून टाकलंय काय माहिती, पण टॅलेंटवर ना आपला जीवापासून विश्वास आहे हो, मनापासून. बघ टॅलेंट आहे. चला मी तुम्हाला 100% खात्री देतो की तुम्हाला तिथे मंजिलपर्यंत पोहोचण्याचं काम माझं. बर नाही पोचलं ना बेटा. नाही पोहोचवील, गॅरंटी. तर मित्रांनो शेवटी आपल्या सौरभ ओनर रंगावली त्याची पुरी मजा मस्ती. रव्या कमी मूत. मित्रांनो काही क्षणामध्ये तुम्हाला कोकणकडा आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. आणि रस्ता म्हणजे जिथे अर्धा तास लागायचा तिथे यांना 5 ते 7 मिनिटाच्या आत इथे आणलं कोकण कड्यावर, ते बी जंगलाच्या कुटिया रस्ता. तुम्हाला सांगतो हे जंगल आहे, याच्यामधून याचा यांचा विचार होता. हे बघा पण अर्धिरी भाषा पडत होता. पण आपण तुम्हाला पहिले दृश्य दाखवतो मी. काय खतरनाक व्ह्यू इथं. रवी आवडतोय का व्ह्यू? खूपच छान. दाखवायचा का आपल्या सबस्क्रायबर्सला? संसार मेरा मखना वे मखना,
ये पागल सा है प्यार मेरा ओ मखना वे मैं छोड़ाई घर बार मेरा तर ओ मखना मित्रांनो घर बार मेरा मखना वे मखना अब तू ही है संसार मेरा ओ मखना वे मखना ये पागल सा है प्यार मेरा ओ मखना वे मखना हे बघा आप काय छोड़ाई घर बार मेरा ओ मखना कसं वाटतंय रवी? तेरी ही बातें हो सुबह सी रातें हो जब से मिला है तू दिल को मिला सुकून तू ही रहा राजा के राजा अधिराज श्री सौरभ भोसले जी पधार रहे. सौरभ राजा कसं येतं सिर्फ हमारा ना सरनेम ही भोसले. मित्रांनो म्हणजे हे तर सिंहासन टाईप वाटतंय. इथं बसल्यावर म्हणजे इथं समोरचं दृश्य आहे ना तो मस्त दिसतोय. तुम्हाला दाखवतो. टॅणन्ना. तीन माकड. जसं की सगळेजण वाट बघत असतात की हे मंदिर कुठं आहे. तर आपण आता इथं आलेलो आहे आणि जे काही पिलर्सबद्दल म्हणजे जे की प्रत्येक यूट्यूब चॅनलवर प्रत्येक असं आपल्याला ऐकायला वाटतं त्याच्याबद्दल आपण सौरभकडून काही ऐकूया. तर बघा हे जे 4 पिलर आहेत त्या 4 पिलरचा अर्थ असा होतो की द्वापारयुग द्वापारयुग नाही पहिले सतयुग त्यानंतर त्रेतायुग तिसरे द्वापारयुग आणि चौथे कलयुग. आपले 4 युग आहेत. 4 युगांपैकी हे 4 खांब हे 4 युगांचे म्हणजे प्रतिनिधित्व करतात असं. त्यापैकी 3 पिल्लर हे कोलॅप्स झालेले 3 पिल्लर पडलेले तर म्हणजेच सतयुग द्वापारयुग आणि त्रेतायुग हे तिन्ही युग संपलेले आहे. आणि ज्यावेळी असे मानतात की ह्यो 4था पिल्लर आहे हा 4था पिल्लर ज्यावेळेस पडेल त्यावेळेस हे कलयुगसुद्धा नष्ट होईल असं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये लिहिलेलं आहे. तर मित्रांनो याच्यासोबतच असं वाटते आता शेवटी मंदिरामध्ये येऊन मन तृप्त झालेलं आहे खूप आणि आपली ट्रिप संपन्न झाली आहे असं आम्ही जाहीर करतो. आता फक्त एक मेन पडाव राहील की खाली जायचं आणि घरी सुखरूप पोचायचं आणि मेन म्हणजे पोटा बांधायचं बघायचं थोडं पाहावं लागेल आता. बस ते झालं. कारण आमच्या जवळचे स्नॅक तर संपले पाणी पण संपलेलं संपलेलं आता खाली उतरणे आम्हाला विदाऊट पाणी इथले दुकान पण बंद आहेत आज. आणि त्याच्यामध्ये रस्ता खूप खराब आहे. त्याच्यामध्ये आमचे टायर घसलेले माझ्या गाडीचे हिची नवी गाडी आहे युनिकॉर्न थोडंसं धाकधूक आहे बाकी काही नाही.